Welcome students. Today we are starting our first chapter, that is successive differentiation. Successive differentiation चा एक प्रॉब्लेम नेहमी एक्झाम मध्ये अमरावती युनिव्हर्सिटीच्या पेपर मध्ये आपल्याला मॅथ्स 1 मध्ये दिसतोच. त्यामुळे हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे आणि हा टॉपिक इझी आहे. याचे आपल्याला 7 पैकी 7 मार्क्स कुठेच नाही गेले. याच्यात फक्त आपल्याला काही फॉर्म्युलेज गिवन आहेत. ते फॉर्म्युले आपल्याला व्यवस्थित बघायचे आहेत आणि ते फॉर्म्युले आपल्याला कोण्या स्टेपवर पर्टिक्युलर प्रॉब्लेम मध्ये कोणत्या स्टेपवर गेल्यानंतर तो फॉर्म्युला आपल्याला लावायचा आहे किंवा कोणता प्रॉब्लेम सक्सेसिव्ह डिफरन्शिएशनचा आहे हेही आपल्याला ओळखता आलं पाहिजे. त्यासाठी आपण डिटेलमध्ये हा टॉपिक कव्हर करणार आहोत. फर्स्ट, व्हॉट इज सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन? द प्रोसेस ऑफ डिफरन्शिएटिंग द सेम फंक्शन. द प्रोसेस ऑफ डिफरन्शिएटिंग सेम फंक्शन. सेम फंक्शनचा आपण nth डेरिव्हेटिव्ह काढतो. nth डेरिव्हेटिव्ह म्हणजे जेव्हा सपोज टू बी एखादं फंक्शन आहे, आता सपोज टू बी एखादं फंक्शन आहे y इज इक्वल टू f1x. आता याचा सपोज टू बी आपण nth डेरिव्हेटिव्ह काढला, yn इज इक्वल टू f टू द पॉवर n1x. आता याचा nth डेरिव्हेटिव्ह. आता इथं तुम्ही सपोज टू बी या फंक्शनचा मला आता डेरिव्हेटिव्ह पाहिजे या थर्ड डेरिव्हेटिव्ह. जिथं n आहे तिथं 3 ठेवून द्यायचा. Therefore we get our third derivative of that function. Similarly, we have to calculate nth derivative of given functions. So the process of differentiating the same function again and again is called as successive differentiation. If y is a function of x, that is y is equal to f of x, then successive derivative of y with respect to x are denoted by dy by dx first derivative, d2y by dx square second derivative, d3y by dx cube third derivative, d to the power n y upon dx to the power n. This is our nth derivative. Successive differentiation चे फॉर्म्युले आपल्याला गिवन फंक्शनला लावायचे आहेत. त्या फॉर्म्युलेजवरून आपल्याला त्या फंक्शनचा nth डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. एवढेच या प्रॉब्लेम मध्ये स्टेप्स आहेत. आता कोणते कोणते असे फॉर्म्युले आहेत जे स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत ते फिक्स आहेत, तेच फॉर्म्युले आपल्याला सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन टॉपिक मध्ये लावायचे आहेत आणि आन्सर काढायचा आहे. dy बाय dx ला आपण y1 लिहू शकतो, d2y बाय dx स्क्वेअर ला आपण y2 लिहू शकतो, d3y बाय dx क्यूब ला आपण y3 लिहू शकतो. सिमिलरली d टू द पॉवर n y अपॉन dx टू द पॉवर n ला आपण nth डेरिव्हेटिव्ह दॅट इज yn लिहू शकतो. व्हिडिओ पॉज करा आणि हे व्यवस्थित एवढं लिहून घ्या. देन वी आर डिस्कसिंग द फॉर्म्युलेज ऑफ सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन.